या तालुक्यातील या पंचकृषीतील माननीय विकासजी गोदडे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर सुशांत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होते। विकासजी गोदडे साहेबांचा सत्कार मुख्य मंचावर सन्मान चिन्ह पुष्प बुके मायेची शाल परिधान करून या ठिकाणी केली जाते। आज प्रजासत्ताक दिन गाव भावसे आहे परंतु इथेच ज्यांची जन्मभूमी आहे कर्मभूमी आबिडगर आहे माननीय विकासजी गोदडे साहेब हे मैदानच त्यांनी बनवलेले आहे। मैदान त्यांचं आहे। गोदडे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत की आपण हे मैदान या खेळाडूंकरता उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या स्पर्धा होत आहेत। 2-2 51 स्पर्धा होत आहेत। थँक्यू थँक्स अ लॉट विकासजी गोदडे साहेब वेलकम। ठाकरे सर तर इथे सुरुवात मात्र झाली होती। पहिल्या चेंडूवर वाईटने सुरुवात झाली परंतु पुढच्या चेंडूवर एक चांगल्यापैकी फटकावताना चेंडूवर सर्व सीमा रेषा ओलांडून केलेली सुरुवात योगेश पाटील आपण बघतोय एक लिजंड क्रिकेटर भिवंडी तालुका परिसरामध्ये अतिशय एक दादा असा खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि सुरुवात मात्र अगदी चकाच करताना चौकार आलाय। धावसंख्या पोहोचते ती 5 या अंकावर 30 अंकाचा खेळ आहे आणि सुमित जाधव मॅनफॉर्म गारगावचे प्रतिष्ठित युवा नेतृत्व सुमित जाधव मंडळाचे परम मित्र आहेत। यांचं स्वागत आणि सन्मान कैलास शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते होते। आणि माननीय मंगेशजी पाटील यांचं अगदी थोड्याच वेळात आगमन होणार आहे। स्वर्गीय नरेश बळसबुद्धी चषकला भेट देणार आहेत। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मंगेशजी पाटील साहेब चिजगर यांचं अगदी थोड्याच वेळात या मुख्य मंचावर आगमन होणार आहे। तर आपण पाहता शेवटचा दिवस आहे। या स्पर्धेचा उपन गटामध्ये सामन्याला सुरुवात झाली होती नुकतीच। अर्थात गावदेवी अकलोली वर्सेस गावदेवी शिरोळे भिवंडी तालुक्यात 2 मातबर संघ एकमेकांसमोर उभे टाकल्यात या सामन्यामधून आणि प्रथमतः मात्र शिरोळे संघाने नाणेफेक जिंकून फिल्डिंग घेतली आणि पुढच्या चेंडूवर अगदी हल्ला बॉल सुरुवात करताना अगदी जय पवार इथं आपण पाहतोय चांगला फटका मारताना सरळ सीमेपार षटकार। पॉवरफुल सुरुवात पण पाहिल्यास योगेश यांनी सुरुवात करून दिली पण त्यानंतर अगदी षटकार टोकला जय यांनी नुकत्याच चेंडूवर आणि त्यानंतर एक डॉट चेंडूवर पण एकदा परत आहेत गोलंदाज। चांगली गोलंदाजी आपण पाहतोय प्रमोद यांच्या मार्फत होताना पहिल्या षटकामध्ये कारण दोन्ही नाबाजलेले संघ आहेत। भिवंडी तालुक्यामध्ये मातबरचे खेळाडूंचे संघ आहेत तर या षटकातला अंतिम चेंडू आता खेळ असतोय शिल्लक राहतोय आणि त्यावर फटकवण्याचा प्रयत्न चेंडू बॅटची कडा घेऊन निघाला त्याचा फलकाला अगदी चिकी सिंगल धाव उचलली घेतली गेली आणि षटक इथे संपले ते पहिलं प्रमोद यांचं शिरोळे संघासाठी मात्र हे पहिला षटकाचा खेळ संपला आणि धाव फलकावर धावा पाहिल्या तर जीसीसी स्पोर्ट्स अर्थातच गावदेवी स्पोर्ट्स अकलोली संघाची धावसंख्या पोहोचते फलकावरती बिनबाद होताना आतापर्यंत 15 धावा 15 विदाउट लॉस बिना कोई विकेट खोए 15 रन। चला आपण गेम स्पीडअप झाला पाहिजे। बरेच समय आज पंच काय सांगतात लक्ष देत राहा। समोर मला वाटतं गाडीचा काहीतरी प्रभाव दिसतोय खेळावर। ज्या गाड्या पार्किंग केलं जरा लक्ष द्या तिकडे काहीतरी गाड्यांची मतलब काच किंवा चमक इथे मैदानात येते कृपया त्या 4 व्हीलर्स गाडी असतील जरा व्यवस्थित लावा मागे। भरपूर जागा पार्किंगसाठी तुम्हाला ठेवली गेली आहे तिथे गाड्या आपल्या पार्क करा। अजून लक्ष द्या तिकडे। तर नवीन षटकाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शिरोळगावचा पण हा खेळाडू पाहतोय अलंकार ज्यांच्या ती चेंडू सोपला गेलाय बघूया कशा पद्धतीने सुरुवात करतील।
पहिल्या षटकात सुरुवात मात्र खूप चांगली मुंटाईल पाहायला. तर पुढचा सामना असेल विहान 11 बिरवाडी अष्टविनायक वासिन. दोन्ही टीमनं टॉस साठी तयार राहायचे पहिल्या इनिंग नंतर. वासिन बिरवाडी तयार राहा. तर अलंकार सज्ज झालेत आपल्या बॉलिंग मार्गवर दुसरं षटक घेऊन संघासाठी. आणि या षटकातला पहिला चेंडूचा सामना करण्यासाठी मात्र जय सरकार अगदी मजबूत बांधण्याचा फलंदाज. पुढच्या चेंडूवर सुरुवात होताना अगदी शॉर्ट पिच चेंडूवर चांगला पैकी फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत जास्त राहिला परंतु क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी. ती संघाला अगदी 4 धावा देऊन जाते आणि 4 धावांनी सुरुवात झाली या षटकातून पहिल्या चेंडूवर. धावसंख्या 19 वर पोहोचली. याच्या सहकार्याच्या मदतीने चांगली सुरुवात म्हणता येईल अकलोली संघासाठी होताना. कारण आपण इतक्या लांबून इथपर्यंत आला तर आपलं प्रदर्शन इथे प्रेक्षकांना घडवलं पाहिजे आणि शिरोळ संघाला देखील त्या गोष्टी मात्र विचार करावा लागेल. तो या खेळातला 3 षटकाचा हा फॉर्मॅट आहे. अशा 20-18 चेंडूवर आपला हे सगळ्यात चांगला खेळ दाखवायचं आहे सामन्यातून. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा परंतु यश क्षेत्ररक्षक सतर्क होते. चेंडू पाजला त्याच्या मस्तकाला दस्तक देताना चेंडू सीमे पार चौकार गेलाय. षटकात लगातार 2 चेंडूवर 2 चौकार. धावसंख्या पोहोचले पलकावर 23 वर 2 चौकार ठोकलेत. एक षटकार देखील ठोकले जयंती. आणि पुढच्या चेंडूवर मात्र आकाशाला गवसणी घालणारा हा फटका पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना संधी आहे ती मात्र चेंडू डीपला हवेत उडी मारून थांबवला. असं वाटलं की षटकार जाईल. अगदी एंड मोमेंटला मात्र चेंडूवर चांगल्यापैकी नजर ठेवून होते क्षेत्ररक्षक आणि हवेत उडी मारून चेंडूला आतमध्ये घेतलाय. त्यामुळे हा षटकार काही कन्वर्ट होऊ शकला नाही. फक्त एका धावेत समाधान व्यक्त करावा लागला. ते जय यांना एक चांगल्या फटक्यावर मात्र रूपांतर चांगल्यापैकी क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या निश्चितच एकने वाढली गेली. ती 24. पुढचा चेंडू फुल टॉस. फुल टॉस वर पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि योगेश इथे मात्र बाद होतील. चांगला चेंडूवर चांगला झेल घेतला गेला. फलंदाज माघारी परतील. पहिला सफलता मिळते संघाला. तर एका स्लोवरवरचा गोल म्हणजे फलंदाज पूर्णपणे खेळण्यासाठी भाग पडला. परंतु चुटणी उंची जास्त गाठल्यामुळे एक चांगला झेल तिथं फलंदाजांना बाद केलं गेलं या षटकामधून. आणि पहिली सफलता म्हणून दिलं आहेत हे गोलंदाज संघाची धावसंख्या फलकावर असताना ती 24 पर लॉस ऑफ 1. षटकातून विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू संपले. पहिल्या 2 चेंडूवर 2 चांगले चौकारल्यानंतर कुठेतरी मध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या षटकामधून पुढच्या 2 चेंडूवर. आणि त्यामुळे 4 चेंडू खेळ संपला दुसऱ्या षटकामध्ये. तर धावसंख्या 1-24. नवीन फलंदाज मैदानात चेतन जे साथ करतील. यश इथे पुढच्या चेंडूवर आल्याला सुरुवात करताना आता बिग ब्लो अतिशय चांगला मोठा फटका मारला लागलाय. सर्व सीमे पार षटकार आणि अतिशय चांगल्यापैकी 5व्या चेंडूवर हमला करताना चेंडू धावसंख्या पोहोचले 30 धावांनी 20 वर. आबिडकर ग्रामपंचायतचे भाऊसाहेब संजय पाटील. वेलकम वेलकम व्हीआयपी डायस. तर षटकाचा अंतिम चेंडू इथे बघा पुन्हा एकदा मात्र शॉर्ट पिच चेंडूवर आणखी जबरदस्त फलंदाजांनी फटकवला जातो चेंडू. आणखी एक चेंडू सीमे पार लगातार बॅक टू बॅक 2 षटकार आणि षटक इथे संपलं गेलं. ते दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ग्रामपंचायत आबिडकर माननीय सुरेश बोचल साहेब यांचं आगमन झाले. आपलंही हार्दिक स्वागत. आणि भाऊसाहेब पाटील साहेब वेलकम वेलकम सुस्वागतम. जनार्दन पाटील साहेब यांचंही आगमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम.
तर हे षटक थोडंसं खर्चीला पाहायला मिळालं. तब्बल 20 धावा कुठल्या गेल्या. सुरुवातीला 2 चेंडूवर 2 चौकार, त्यानंतर अंतिम चेंडूवर 2 षटकार आले आणि त्यामुळे या पृथकन बिघडताना मात्र या षटकांची जरूर धाव संख्या वाढली गेली संघासाठी, कारण 18च्या गती धाव संख्या बोलवा लागली. ती आता 36 धावा. जीसीसी अकलोली संघामध्ये एक चांगली तयारीने मैदानात उतरला. तसंच इथे मात्र कामगिरी करावी लागेल शिरोळ संघाला, कारण भले पहिल्या 2 षटकात तुम्ही मागे पडलात तर षटकामध्ये किंवा सामन्यामध्ये, तरी देखील अंतिम षटक तुमच्याकडे अजून बाकी राहिलेला त्या षटकात तुम्हाला पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करून दाखवावं लागेल आणि त्यासाठी सिद्ध झाल्याच्या मैदानातून नवीन गोलंदाज निश्चितच उच्च दर्जाचं क्रिकेट. जाऊया आपण मुख्य मंचावर मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे. माननीय आबिड ग्रामपंचायतचे भाऊसाहेब संजय पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान रोहित पाटील आबिडकर यांच्या शुभ हस्ते होत आहे. तर इथे नवीन गोलंदाज विठ्ठल डावकऱ्याचा गोलंदाज सुरुवातीला पहिला चेंडू प्लेट टाकताना आबिडकर ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायतचे भाऊसाहेब आहेत, ग्रामसेवक साहेब आहेत संजयजी पाटील, आमच्या बिलोशी ग्रामपंचायतला सुद्धा कार्यरत होते. एक चांगलं नेतृत्व मिळतं आबिडकर ग्रामपंचायतला. भाऊसाहेब संजयजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मंडळाच्या वतीनं. स्वर्गीय नरेश भाऊ स्मृती चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत. तदनंतर पुढील सन्मानाकडे जाऊया. ग्रामपंचायत सदस्य आबिडकर माननीय सुरेशजी बोचल साहेब यांचं स्वागत आणि सन्मान शिवम पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आबिडकर सुरेशजी बोचल साहेब आपलं स्वर्गीय नरेश भाऊ स्मृती चषक मध्ये हार्दिक स्वागत. माननीय जनार्दन पाटील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आबिडकर यांचं स्वागत आणि सन्मान मुख्यमंचावर केलं जात आहे. अमर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. थँक्यू डीजे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. तर तिचं एक चांगली इनिंग पाहिली असेल जयंतची समाप्त होते, कारण चांगला झेल टीप लागला आणि 22 धावा ते बाजूला येतात. 3 चौकार एक षटका ठोकून त्यांचा नवीन फलंदाज स्वप्न आले होते. पहिल्याच चेंडूवर मात्र बाद एसटी मागे झेल दिला गेला असं म्हणावं गेलं. बॅटची कडा घेऊन चेंडू एसटीवर गेला. तर टॉस साठी आमंत्रित करतोय. लगेच टॉस साठी यायचं आहे 1 मिनिटाच्या आत नाणेफेकीसाठी. विहान 11 बिरवाडी अष्टविनायक वासिन. चला विहान 11 बिरवाडी कॅप्टन अष्टविनायक वासिन टीम कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. दादा यो आमचा मनान बसलाय राव. हाय दिलदार दादा यो आमचा मनान बसलाय राव. आबिडकर गावान सुशांत दादाच कसय बघा हो ना. थँक्यू डी जेबल. तो गोलंदाज अतिशय सुंदर आपलं नाव गाजवलं या षटकामध्ये. 2 धोकेदार विकेट घेऊन पुढच्या चेंडूवर देखील एक चांगला फटकवण्याचा प्रयत्न होता, पण तो चेंडू खाली शेतात पडलाय आणि त्यावर फलंदाजांना निश्चितच 2 धावा इथे मिळतील का. तर तिसरी धाव धोका होऊ शकेल सगळा. इथे मात्र बघूयात काय घडलंय आणि फलंदाज तिसरी धाव घेताना बाद झाले. तर चौथा गडी इथे माघारी परत संघाकडून लगातार विकेटवर विकेट गेल्या या षटकामध्ये आणि जी सुरुवात मात्र खूप चांगली मिळाली होती त्याचा फायदा तेवढासा घेता आला या अंतिम षटकामध्ये. आतापर्यंत 4 गडी बाद धाव संख्या धाव फलकावर 42 धावा 42. तर प्रेक्षकांनी कॅच घेतल्यानंतर प्रेक्षकांना 500 रुपये पारितोषिक आहे. षटकाचा कॅच घ्या, 500 रुपये मिळवा. रोहितदास पाटील शेठ यांच्याकडनं 200, अमर शेठ यांच्याकडनं 100, त्याचबरोबर रोहित मनीष बाबूशेठ यांच्याकडनं 100 रुपये पारितोषिक आणि बंटी शेठ आणि कैलास शेठ यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये पारितोषिक.
फक्त प्रेक्षक असतील याची नोंद घ्या. आणि शिवम पाडी यांच्याकडनं 100 अजून वाढलेले आहेत, म्हणजे 600 रुपये प्रेक्षक असावा याची नोंद घ्या. षटकाराचा कॅश घ्या आणि 600 रुपये मिळवा. आज बर्थडे भावाचा सुशांत शेठ पाटील नावाचा आंबेडकर या वाडा तालुक्यातील आणि पालघर जिल्हा वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष जिजाऊ वाहतूक सेनेचे सुशांतजी पाटील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. WC अध्यक्ष जयेश पाटील यांच्याकडे शुभेच्छा येत आहेत. ओव्हर टू सर. तर या विषयावर षटकाराला दिशून असं षटकार आणि नो बॉलवर षटकार ठोकला गेलाय. 7 धावा इथे वाढतायत. ज्या षटकाची आपण जी शेवट पाहत होतो निश्चितच मात्र एक बोनस मिळाला आणि धावसंख्या 7 ने वाढताना पोहोचते फलकावर. तर धावसंख्या तब्बल पोहोचते फलकावरती बरोबर. धावसंख्या 49. अतिशय चांगल्यापैकी मात्र आज संधी मिळाली. या फायद्यामध्ये संधीला क्रिकेट मध्ये खूप महत्व असतं आणि ही संधी आता बघूयात कशा प्रकारे इथे फ्रीटवर साधली जाईल, कारण चुडातून हाताळायचा या षटकातला आणि आपली बॅट तर काढून घेते. पुन्हा एकदा मात्र वाईड स्वरूपात म्हणजे फ्रीट कंटिन्यू चालू राहील. आणि उपसरपंच साहेबांचं आगमन झालेले प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. कुलदीपजी पाटील वेलकम व्हीआयपी डायस. धावसंख्या 50. फ्रीटचा हा फायदा मात्र यावेळी घेतला गेलाय आणि चुनला अगदी भिरकावून दिलाय. गुरुची छाव में अतिशय जबरदस्त षटकार ठोकून इथे मात्र 3 षटकं संपली गेली आणि 3 षटकं समाप्त. जीसीसी अकलोली संघाने मजल मारली फलकावर. ती बरोबर 56 धावा 56. बॉक्स मध्ये आपण टॉस करण्याकरिता आमंत्रित करूया आंबेडकर ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामसेवक भाऊसाहेब माननीय संजयजी पाटील साहेब. विहान 11 बिरवाडी विरुद्ध अष्टविनायक वासिन या 2 टीम मधील नाणेफेक या ठिकाणी केली जात आहे. भाऊसाहेब संजय पाटील एक चांगलं नेतृत्व लाभते आंबेडकर ग्रामपंचायतला. जनार्दन पाटील यांनी सुद्धा यायचंय. कुलदीपजी पाटील उपसरपंच ग्रामपंचायत आंबेडकर. सुरेशजी बोचल साहेब ग्रामपंचायत सदस्य आमच्या समेत जोडलेले आहेत. आणि माननीय भाऊसाहेब संजय पाटील यांच्या शुभ हस्ते स्वर्गीय नरेश बाळू स्मृती चषक या ठिकाणी आपण पाहू शकतायत. प्रभू रामचंद्राच्या अयोध्येचं मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं आनंदाचा उत्सव आणि बर्थडे बॉय सुशांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्तानं स्पर्धेचं आयोजन स्वर्गीय नरेश बाळू स्मृती चषक. आजचा मेगा फायनल दिवस. 2 टीम Yes, once again. Yes, once again. Okay, once again. या ठिकाणी संजय पाटील साहेब यांच्या हस्ते टॉस होतोय. विहान 11 बिरवाडी विरुद्ध अष्टविनायक वासिन. टॉस विन अष्टविनायक वासिन टीमने टॉस जिंकलेला आहे. मान्यवर विनंती असते पण सन्मान व्यासपीठावर असताना आपण व्हायचंय. प्लीज वेलकम. वासिन टीम आपण खूप दूरवरनं या स्पर्धेकरता वाडा तालुक्यामध्ये दाखल झालेला आहात आणि आयोजन नियोजन तुम्हाला कसं वाटतंय? मस्त एकदम नियोजन आहे. पहिल्यांदाच खेळायला आम्हाला चान्स भेटलाय. नक्कीच वासिनमध्ये मी नेहमीच मागच्या 10-12 वर्षापासून येतोय. कबड्डीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं आयोजन खूप चांगलं असतं आणि क्रिकेट सुद्धा आयोजन चांगलं असतं. या मॅच मध्ये 3 ओव्हरची मॅच आहे. आपण टॉस जिंकला. बॅटिंग येणार की फिल्डिंग? फिल्डिंग घेताना कुठपर्यंत रोखणार एक ॲज अ कॅप्टन म्हणून मनामध्ये इच्छा असेल? 30 ते 40 वेल डन. बेस्ट ऑफ लक कॅप्टन वासिन टीम अँड बिरवाडी. खूप मोठं नाव महाराष्ट्र टेनिस मध्ये आहे. वाडा तालुक्यातल्या बहुतेक फायनल आपण जिंकलेले आहेत. विहान 11 एक जबरदस्त आहे आणि आपलं पॅकरनं आपल्याला या ठिकाणी मागवलं गेलंय आणि ही मॅच खूप महत्वाची असेल. पहिली मॅच आहे, पहिला राऊंड आहे. बॅटिंग करताना कुठपर्यंत टार्गेट द्याल? 30 ते 40 30 ते 40 पर्यंत आपण टार्गेट देणार आहात. 30 धावा या मैदानात डिपेंड करायला खूप जिकिरीचं असेल. बॉलिंग अटॅक पूर्ण टीम असेल की काही खेळाडू अपसेट आहेत? पूर्ण टीम आहे. वेल डन. खूप चांगली परवडी प्रेक्षकांसाठी आहे. बिरवाडी टीम पूर्ण टीम ऑल सेटअप आहे. नक्कीच मॅचला मजा येईल. पात्र ऐकत राहा. सुशांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्तानं आणि प्रभू रामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठा मंदिर स्थापनेनं मात्र या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन स्वर्गीय नरेश बाळू स्मृती चषक आमच्या समेत रोहितदास शेठ पाटील आंबेडकर जोडलेले आहेत आणि सगळ्या प्रेक्षकांना मात्र या ठिकाणी आम्ही संधी येत आहेत. बक्षीस लावली जात आहेत. तब्बल 600 रुपयाचं पारितोषिक मात्र आहे. कॅच घ्या आणि बक्षीस मिळवा. बंटी शेठ पाटील, कैलास शेठ पाटील, मनीष बाबू शेठ, रोहित बाबू शेठ पाटील, अमर शेठ पाटील, शिवम शेठ पाटील आणि स्वतः रोहिदास शेठ पाटील यांच्याकडनं षटकाराचा कॅच घ्या. तब्बल 600 रुपये प्रेक्षकांना संधी.
पाटील लारा यांनी लगातार 6 षटकार टोकण्याचा विक्रम आणि षटकार हॅट्रिकचा विक्रम मध्ये या ठिकाणी केलाय. सामान्य संजय पाटील साहेब भाऊसाहेब आबिडकर यांच्याकडनं हे पारितोषिक मुख्य मंचावर आपण जाऊया वितरित केलं जाईल. यस कॅमेरामन. रोशन लारा यांना मात्र अप्रतिम विकेट हॅट्रिक करता तब्बल पारितोषिक आलंय 600 रुपये पारितोषिक. वेल्डन. माननीय संजय पाटील साहेब भाऊसाहेब यांच्या शुभार्थ या ठिकाणी वितरित केले. ते 6 षटकार लगातार कुडूस 11च्या विपक्षामध्ये अप्रतिम बॅटिंग टप क्रिकेट मध्ये खेळले. सुपर बॅटिंग. वेल्डन. बेस्ट ऑफ लक रोशन लारा. शिव मल्हार टीम चिंचगड. ओव्हर टू सर. तर निलेश पाटील आपण बघतोय सुरुवात करत होते षटकामधून अकलोली संघाकडून पहिल्या षटकातील पॉवर प्ले मध्ये आणि पहिला चोड अगदी डॉटने सुरुवात करताना अगदी मोठं लक्ष आपण पाहतोय 57 धावांचं करायचं आहे. ते अर्थातच गावदेवी शिरोळ संघाला. शिरोळ संघ देखील एक खूप नावाजलेला संघ म्हटला तो बेवडी तालुक्यामधला. त्यांना फायटिंग इथे करावी लागेल संघासाठी. या दोन जोडीला मात्र चांगला खेळ सुरुवातीला करावा लागेल आणि पुढच्या चेंडू अलंकार सारखा फलंदाज अगदी विस्फोटक सुरुवात करतोय आणि पुढच्या चेंडूवर एक दणदणीत षटकार आलाय. या षटकाराने त्यांनी आगाज तर केला संघासाठी. पाटील सचिन पाटील प्रेमळा हे शोभा. आबिडकर गावन सुशांत दादाच गाजतय बघा होना. आबिडकर गावन सुशांत दादाच गाजतय बघा. थँक्यू डीजे. षटकातून तिसरा चेंडू यायचं थोडंसं कमी गतीच्या पाहतो लगेच व्हेरिएशन पाहायला मिळाला की या गोलंदाज अगदी पूर्ण त्यांना माहिती आहे की फलंदाज चांगल्यापैकी फटका मारण्यासाठी तयार आहेत आणि कुठेतरी त्यांना थांबवण्याच्या दृष्टीने हा चेंडू चेंज केला गेला. स्लोवर चेंडू हाताळताना मात्र चेंडू डॉट मात्र एक धाव जरूर कारण लेग बाय सोबत का होईना धाव संख्या 1 ने वाढली गेली आहे. ती धाव फलकावर आणि पोहोचताना 3 चेंडूचा खेळ संपतोय. धाव संख्या 57 धावा इथे करायचे आहेत. आणि कुलदीप पाटील उपसरपंच ग्रामपंचायत आंबेडकर यांच्याकडनं प्रति षटकारला या मॅच साठी 100 रुपये पारितोषिक. आणि इथे कुलदीप पाटील साहेब उपसरपंच बक्षीस लावले आणि षटकार बसलाय 100 रुपये या बॅटरला. षटकारला 100 रुपये. कुलदीप शेठ पाटील उपसरपंच आंबेडकर. पूर्ण दिवसभर कारण बर्थडे सुशांत पाटील भावाचा आणि कुलदीप पाटील या ठिकाणी मात्र प्रति षटकाला 100 रुपये जाहीर केलेले. षटकार मारा आणि 100 रुपये मिळवा संध्याकाळपर्यंत मेगा फायनल पर्यंत. थँक्यू. आणि एकाच फिल्डरनं 3 कॅच लगातार घेतले तर सचिन पाटील आंबेडकर यांच्याकडनं 300 रुपये पारितोषिक. 500 रुपये पारितोषिक. आज बक्षिसांची खैरात आहे. सुशांत पाटील यांचा बर्थडे आणि मेगा फायनलची ट्रॉफी गाजते. तर बंटी शेट्टी यांनी सुद्धा बक्षीस शिरोळ संघासाठी लगातार 3 षटकार टोकले तर 500 रुपयाचं बक्षीस असेल. शिरोळ संघातील कुठल्याही फलंदाजाला लगातार 3 षटकार टोक आणि 500 रुपये कमवा. परंतु इथे आपण पाहतोय की चांगलीशी गोलंदाजी पण निलेश यांची पहिली 5 चेंडू इथे संपल्यात. पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते ती 13 बार. परंतु 19 धावा प्रत्येक षटकात करायची आहेत शिरोळ संघाला आणि 57 धावांचं लक्ष गाठायचं आहे. पुढचा चेंडू इथे थोडीशी ताकद कमी पडते. चेंडू फटका जरूर मारला गेला पण तो जमिनीत मारताना चेंडू दिंडीपला थांबवला गेला आणि त्यावर एक सिंगल धाव. त्याच एकेरी धावांनी ते षटक संपलं. ते पहिल्या षटकात समाप्तीनंतर धाव संख्या बिनबाद 14 धावा. आणि दिलीपजी गोतारंग साहेब सदाशिव पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्य मंचाकडे यायचंय. वेलकम. सचिन पाटील हाय त्याची हिम्मत. विनोद मामा मनीष बाबू दादा हाय त्याची ताकद. विनोद मामा मनीष बाबू दादा त्याची ताकद. रोहिदास पाटील सचिन पाटील हाय त्याची हिम्मत. मन भोईरचा प्रेमळा हे शोभा. आबिडकर गावन सुशांत दादाच गाजतय बघा होना. आबिडकर गावन सुशांत दादाच गाजतय बघा होना. आबिडकर गावन
थँक्यू डीजे. पहिल्या षटकात जरूर सुरुवात झाली परंतु थोड्याशा धाबा 5 धाबा कमी पडल्या गेल्या कारण 19च्या गतीने धाबा करायच्या 14 धाबा फरक लागल्या गेल्या आणि आता नवीन षटकाला सुरुवात होतीये. पहिला चेंडू आखून टप्प्यात जावा मात्र प्रहार आणि चेंडू सीमेपार षटकार. तंदनीत सुरुवात इथे पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळाली. स्वागत झालंय गोलंदाजचं आणि याही षटकाराला आबिडगड ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच कुलदीप पाटील यांच्याकडनं 100 रुपये. आज प्रत्येक षटकारला काल या मैदानात 230 षटकार लागले कालपर्यंत आणि आजच्या दिवसात 70-80 लागतील. तो षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मध्ये आखून टप्प्यात चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडूला तेच चित्र पाहिजे 30 कॉपी पुन्हा एकदा तोच फटका आणि 3 षटकार झालेले आहेत आणि या षटकार हॅट्रिकला 300 रुपये पारितोषिक. मनीष शेठ पाटील, रोहित बाबू शेठ पाटील आबिड यांच्याकडनं 300 रुपये पारितोषिक षटकार हॅट्रिकला. कुलदीप पाटील साहेब आबिडकर यांच्याकडनं सुद्धा 300 रुपये पारितोषिक. 600 रुपये पारितोषिक झालेले आहे आणि अजून लगातार प्रेक्षकांना 600 रुपये कॅश घ्या. 3 500 रुपये सचिन पांडकर फिल्डरला. सूरज भाई हॅट्रिक झाली नाही लक्षात घ्या. 2 लगातार मारले फक्त. हॅट्रिक झाल्यावर हॅट्रिकचा चान्स आहे नक्कीच. धाव संख्या पोहोचले बलकरती आता 26 धावा 26 57 धावा करायचे विजय करता आणि निश्चितच धमाकेदार सुरुवात पण होते. रुपेशच्या गोलीवर अगदी हल्ला केला गेलाय. पुढच्या चेंडूवर देखील आक्रमण इच्छा करताना मात्र चेंडू थांबवला जाईल. बघा फिल्डिंग अतिशय सुंदररित्या षटकार रोखला. आपल्या पाहुण्याचे 500 रुपये वाचले जबरदस्त. आणि हा षटकार अडवणाऱ्या फिल्डरसाठी रोहितदास शेठ पाटील आबिड यांच्याकडनं 100 रुपये पारितोषिक. व्हॉट फिल्डिंग. बघा बक्षिसं दोन्हीकडून लावली जातात. फलंदाज सुद्धा लावली जातात, फिल्डिंगला देखील लावली जातात, गोलंदाज सुद्धा लावली जातात आणि धावसंख्या निश्चितच थांबवली गेली. या अतिशय चांगल्या फटक्यावर मात्र फक्त एक धाव. धावसंख्या 27-27. अजूनही 30 धावांची आवश्यकता. 15 चेंडूचा खेळ बाकी राहतात. 15 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. बघा सामना अगदी नक्कीच कव्हर होतोय. अशा प्रकारचे मोठे पटके संघाला अगदी पुढे देऊ शकतात पण तो पुढच्या चेंडूवर एक निर्धार चेंडू टाकला गेलाय. हा 3 षटकाचा खेळ असल्यामुळे निश्चित आपण पाहतोय की एकत्रित 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अशा वेळेस 18 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला ज्या 57 धावा पाहाव्या लागतील विजयासाठी. परंतु सध्या आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचं मैदान सुरू असताना पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा आक्रमण आणि चेंडू हवेत तर झेल आणि फलंदाज बाद. विकेटवर सुद्धा जाता आपण पाहतोय चांगली कामगिरी गोलंदाज करत असताना विकेट मिळवली. रुपेशांची भले पहिले 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले खाल्ले पण त्यानंतर मात्र खूप चांगला मारा करताना अकलूज संघाला पुन्हा एकदा सामन्यात ते परत आहेत कारण आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला गेला या षटकातला आणि धावसंख्या फलकावर 27. अजूनही 30 धावांची आवश्यकता. षटकातला अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. रुपेश गोलंदाजी मार्कवर यायचा अगदी शोल्डर आपला चेंडू लागतोय त्या दरम्यान चेंडू निघतोय तो फाईन लागला आणि सहजतेने एक सिंगल धावाली. इथे षटकाचा खेळ संपला गेला आणि षटकात धावसंख्या पाहिली फलकावर तर एक गडी बाद 28 धावा. आता मात्र 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 29 धावांची गरज आहे. लक्षात निश्चितच थोडंसं कठीण असेल परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये कुठले लक्ष सोपं किंवा कठीण नसतं आणि त्यामुळे तुम्हाला मित्रांनो पुढच्या या षटकात 29 धावा करायच्या आहेत ठोकायच्या आहेत. 4 मोठे पटके तर मारावे लागतील आणि आपल्याला सगळे खूप चांगल्यापैकी काबिल तारीफ. माननीय प्रकाशजी यांचं आगमन होते. वेलकम प्रकाशजी बोंडवे साहेब. आपण मुख्य मंचावर यावं. आपलं हार्दिक स्वागत. सुस्वागतम प्रकाशजी बोंडवे साहेब. आपलं हार्दिक स्वागत. तर बंटी पाटील माननीय नंदकुमार पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा तिथे बक्षीस लावले ते बंटी शर्ट येते. लगातार 3 षटकार ठोकाने 500 रुपये कमवा. बॅट्समनसाठी बक्षीस शिरोळ संघासाठी बंटी पाटील.
षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. पहिला चेंडूवर आक्रमण सुरू झाले. बघूया चेंडू आक्रमण किती धारदार असेल आणि या प्रेक्षकांनी मात्र हा झेल टिपलाय. लगेच आपण इथे यायचे बक्षीस घेण्यासाठी. तर षटकाराने सुरुवात होतीये. धावसंख्या 6 ने वाढताना पोहोचतीये तब्बल 34 वर 34. आणि या षटकारासाठी बॅटरला 100 रुपये पारितोषिक. कुलदीप पाटील उपसरपंच ग्रामपंचायत आबिडगर पाटील साहेब यांच्याकडनं. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू फसला. नक्कीच चेंडू बॅटवर नीट आला नाही तरी देखील मिड विकेटला चेंडू अडवला जातोय आणि त्यावर एक सिंगल धाव. या एकेरी धावेने धावसंख्या 35-35. अजूनही 22 धावांची गरज आहे. बघा 4 चेंडू शेष राहतोय. 4 चेंडू 22 धावा म्हणजे मोठे 3 षटकार ठोकावे लागतील इथे. आणि शिरोळे संघाला निश्चित त्यामध्ये नक्कीच यश येईल का, कारण इथे बंटी शेट यांनी बक्षीस लावलंय. लगातार 3 षटकार ठोका आणि 500 रुपये कमवा अशी एक सुवर्ण संधी आणि शिरोळे संघातील या खेळाडूंना दिलेली. तर त्याचा बघे किती फायदा मिळेल संघाला, कारण लक्ष तर राहिले ते 22 धावांचं. त्यासाठी चेंडू शेष राहतात ते 4. षटकातून तिसरा चेंडू चांगला चेंडू आपटला होता. निश्चित चेंडू बाउन्स केला होता आणि यायचं पुन्हा चेंडू थांबवला. बघा सुंदर फिल्डिंग जय यांचा. चेंडू स्टॉप केला गेला. षटकार जाऊ दिला नाही. खरंच नाही फिल्डिंगचं वैशिष्ट्य म्हणावं गेलं. चांगल्यापैकी फिल्डिंग एफर्ट चांगले लावले जात आहेत. 2 षटकार त्यांनी थांबवले आतापर्यंत. तेच संघाला निर्णय करणाऱ्या सामन्यातून अजूनही 3 चेंडू दाखल बाकी. 21 धावांची गरज. अतिशय जबरदस्त आपण पहिलाच असा रोमांचक सामना पाहतोय. बॅटिंगची ताकद दोन्ही संघांची पाहायला मिळते सामन्यातली. पुढच्या चेंडू थोडंसं संयमाने मात्र चेंडू खेळला गेलाय आणि त्यावर निश्चितच एक सिंगल धावली. आता मात्र सामना नक्कीच थोडासा झुकला गेलाय. तो अकलोनी संघाच्या पक्षाच्या बाजूने, कारण आता शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडू आता 20 धावा करणं थोडंसं कठीण काम आहे. कारण सुरुवातीलाच आपण रंगत पाहिली होती, परंतु त्यानंतर अगदी चांगल्यापैकी गोलंदाजी झाली रुपेश यांच्याकडून दुसऱ्या षटकामध्ये आणि तिथून सामना थोडासा टर्न झाला. तर इथे थोडासा चेंडू टप्पावर बाहेर निघतोय. त्यामध्ये पंचांनी हेच लक्ष वेधताना एक वाईट चेंडू आलाय. या वाईटने धावसंख्या 1 ने वाढताना पोहोचते फलकावर. 38 धावा. आता 19 धावांची गरज आहे 2 चेंडूवर. षटकातला पुनश्च एकदा दुसरा चेंडू, 5वा चेंडू या षटकातला आणि स्विंग अँड मिस टप्पापर्यंत चेंडू सर गेला तो श्रेष्ठी मागे डॉट स्वरूपात. तर शेवटचा आता चेंडूचा खेळ बाकी राहिला. शिरोळे संघ निश्चित प्रयत्न खूप चांगले केले, परंतु अगदी निश्चितच आता अंतिम टप्प्यावर चेंडू येतात आली. सामन्यातला खेळ शेवटचा चेंडू बाकी आहे. 19 धावांची गरज असताना गोलंदाज हातात तो अंतिम चेंडू आणि त्यावर देखील प्रहार करताना चेंडूला अगदी सरळ नेले सीमेपलीकडे, परंतु शेवटी षटकार मारून त्याचा उपयोग नव्हता संघासाठी, कारण धावसंख्या तुकडी राहिली. आणि या षटकाराला कुलदीपजी पाटील साहेब उपसरपंच आबिडगर ग्रामपंचायत यांच्याकडनं 100 रुपये पारितोषिक. तरी देखील शिरोळ संघाचा आपण इथे कौतुक करतोय. खूप चांगला खेळ त्यांनी केला. चला बक्षीस घ्यायला यायचंय बॅटर शिरोली टीम. चला आपण बक्षीस घेण्यासाठी या जरूर. तर अगदी बाजी मारली संघाने ती जीसीसी स्पोर्ट्स अर्थात गावदेवी संघाने आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन.